नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. उद्धव गटाचा नेता अडचणीत सापडला आहे. राजन साळवींच्या घरी एसीबी कडून धाड टाकण्यात आली आहे. रत्नागिरीच्या घरी एसीबीची झाडाझडती उद्धव यांच्या सोबत असल्याने कारवाई केली जाते. चौकशीला सामोरं जाणार, अटकेची भीती नाही. राजन साळवी यांनी एसीबीच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे. कारवाई होणार हे अपेक्षित होतं, असंही राजन साळवी यांनी यावेळी म्हटलंय. तुरुंगात पाठवलं तरी उद्धव यांच्या सोबतच आपण काम करणार आहोत, त्यांच्या सोबतच आपण राहणार आहोत, असं वक्तव्यही एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवी यांची ही प्रतिक्रिया समोर येते. राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती उद्धव यांच्या सोबत असल्याने ही कारवाई केली जाते, असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलंय. एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावर ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. रत्नागिरीच्या घरी एसीबीची झाडाझडती, उद्धव गटाचा नेता अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राजन साळवी यांच्या घरी एसीबीने धाड टाकली आहे. उद्धव यांच्या सोबत असल्याने कारवाई होते. चौकशीला सामोरं जाणार आहे, अटकेची भीती नाही, असंही राजन साळवी यांनी म्हटलंय. कारवाई होणार हे अपेक्षित होतं, असंही त्यांनी वक्तव्य केलंय. एसीबीने धाड टाकल्यानंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया समोर येते. कारवाई होणार हे अपेक्षित होतं, उद्धव यांच्या सोबत असल्याने ही कारवाई होतीये. चौकशीला सामोरं जाणार आहे. राजन साळवी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तुरुंगात पाठवलं तरीही उद्धव यांच्या सोबतच आपण राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. एसीबीने राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या घरी धाड टाकली. झाडाझडती सुरू आहे आणि या कारवाईवर राजन साळवी यांची प्रतिक्रिया समोर येते. उद्धव यांच्या सोबत असल्याने ही कारवाई होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. राजेश, काय अधिकची माहिती? बरोबर आहे. राजन साळवी यांच्या घरावर एसीबीची धाड पडलेली आहे आणि राजन साळवींचं हॉटेल आहे, घर आहे किंवा मग जुनं घर आहे, त्या तिन्ही ठिकाणी एसीबीची धाड पडलेली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजलेलं आहे. कारण पोलीस बंदोबस्त तिन्ही ठिकाणी ठेवलेला आहे. कारण कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. एसीबीची टीम आता पूर्ण हॉटेलची किंवा घराची पूर्ण झाडाझडती घेत आहे. त्यांच्या अगदी एसीबी बेडरूम पर्यंत पोहोचलेली आहे आणि संपूर्ण एसी जे बेडरूम मधले जे सामान आहे किंवा पिशव्या बॅग जे काय आहे ते सर्व विस्कळीत आज काय काय कागदपत्र मिळतात का, कुठे काय आक्षेपार्ह वस्तू मिळते का ते पाहतात. त्याचबरोबर एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला असं होतं की शिंदे गटाकडनं आमचा दबाव आणला जातो किंवा मग आम्ही कुठेतरी शिंदे गटामध्ये मत व्हायला पाहिजे, सामील व्हायला पाहिजे किंवा मग आमच्यावर दबाव आणण्याचं काम हे केलं जातं असं राजन साळवींकडनं म्हणणे येते किंवा मग त्यांचे समर्थक आहेत तेही सध्या आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं येते की आम्ही कदाचित रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. कारण जर हा तपास थांबवला नाही तर दुपारनंतर आम्ही कदाचित रस्त्यावर उतरू असं राजन साळवींचे जे समर्थक आहेत त्यांचे म्हणणं आहे. सर्व जे समर्थक आहेत ते एकवटण्याचा चालू आहे. राजेश, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एसीबीच्या कारवाईनंतर आता राजन साळवी यांचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात.